थँक्स. अरे तुझा हात कसा आहे आता, बरा आहे का? हो, सकाळीच ड्रेसिंग केलंय. हां, काळजी घे. आशू, आय एम रिअली सॉरी. मला वाटलं नव्हतं अरे एवढं झालंय. म्हणजे तू ऑफ वाटत होतास मला, पण हा विषय एवढा मोठा असेल असं वाटलं नव्हतं. मलाही वाटलं नव्हतं. खरं तर माझ्या मनात हे खूप दिवसांपासून चालू होतं आणि मग काल सगळं बाहेर पडलं. शिवा असं वागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. इनफॅक्ट मलाही धक्काच बसलाय खूप. आशू, मी ना शिवाला काही फार ओळखत नाही, पण मी जेवढी ओळखते ना तेवढं मला नाही वाटत की शिवा असं काही करेल. नेहा, इथे सगळ्यांमध्ये जास्ती मी ओळखतो शिवाला आणि मलाही असंच वाटतं. पण आता काय, जे झालंय ते नाकारता येणार नाही. एनिवे, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस प्लीज. हां आशू, मी ठीक आहे. आणि ऐक, तूही टेन्शन घेऊ नकोस. मी तर म्हणते आज तू आराम कर. तू येऊ नकोस ऑफिसला, मी बघते सगळं. हा चालेल. आई बघतेस ना, खरंच सांग मला, तुला वाटत नाही नेहा आपल्या आशूसाठी एकदम परफेक्ट मुलगी आहे? 6 महिने सुद्धा झाल्यात जमायत आता. त्या डिवोर्स पेपर्सवर शिवाच्या सह्या ऑलरेडी आहेत, पण आता आशूच्या भल्यासाठी, आशूच्या आयुष्यातून शिवाला कायदेशीर घालवण्यासाठी आपल्याला आशूच्या सह्या घ्याव्या लागणार. आणि हीच योग्य वेळ आहे आई. अगं, पण तू त्या मनस्थितीत असेल का? आई, हीच वेळ महत्वाची आहे. हे बघ, नंतर ती शिवा काय करेल ना काही सांगता येत नाही. आणि हे बघ, आपण आशूला समजावू ना, त्याच्या सह्या घेऊयात. त्याच्या भल्यासाठी करतोय ना आपण हे सगळं. माझा आई काही, आपण सांगूया त्याला. अरे, कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही एकदम कडक भाई. तू बोल, तू कधी आली इकडे? हे काय, मी आत्ताच तर आले. इतक्या लवकर का ग? म्हणजे घरची काहीतरी कामं असतील ना, म्हणजे नाश्ता करायचा असेल, बाकीची काहीतरी कामं असतील. आणि छकुला जिजू कुठे? तो कुठे दिसत नाहीये. अरे असं काय करता तुम्ही? तुमची आठवण आली म्हणून निघून आले ना, काय येऊ नाही शकत काय मी? आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला असं कोण अडवणार नाही, मग मी येणारच ना. बास करा शिवा, बास. खोटं बोलू नको. जे काही आहे ना ते खरं सांग. संपदाने सगळं सांगितलंय मला काल. शिवा, तू आता शिवा नाही राहिलीस ग. खूप बदललीस ग तू. हे यार, असं नाही आहे यार. हो ना, आधी तुला एवढा भरोसा होता आमच्यावर की तू काहीही झालं तरी आम्हाला सांगायची. आज तुझ्या आयुष्यात एवढं सगळं झालं आणि तुला काहीच सांगावंसं वाटलं नाही. हे बघा, माझं चुकलं, सॉरी, खरंच सॉरी. शिवा बदलली नाही यार, मी तशीच आहे अजून पण. हे बघ ते जाऊ दे. बाबा, आम्ही सगळे आशूकडे जातो, त्याच्याशी बोलतो आणि त्याला समजवतो. ठीक आहे? चला रे, चला. तुम्ही थांबा. कुठेही कोणी जायचं नाही. आशूला कोणीही भेटणार नाही. का भाई? जाऊ दे ना, आम्हाला त्याच्याशी बोलू दे, अंदाज घेऊ दे ना. त्याला आम्ही प्रेमाने सांगतो आणि सगळं खरं सांगून टाकतो. तुम्हाला शपथ आहे माझी, कुणीही आशूला जाऊन काहीही बोलणार नाहीये. हे सगळं झालंय माझं करून. कळतंय का तुम्हाला? तिथे कुणालाही विश्वास नाहीये माझ्यावर. तर हे सगळं नको करूया. फक्त आशूला खरं काय आहे ना ते कळलं पाहिजे. त्याचा शोध घेऊया आपण. आणि तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. आणि
आई आणि आजी या दोघींनाही काही कळता कामा नये. हा, वचन द्या मला. अगं पण शिवा, तू तू किती खुश होतीस ग, आणि आता हे सगळं. हा यार, आणि आशूला सगळं खरं कळलं पाहिजे होतं यार. खरं सूर्यप्रकाशासारखं असतं. ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर कधी ना कधी समोर येतच. त्यामुळे ना आशूला खरं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करूया. आपण समोर नाही जायचं, पण खरं समोर आणायचं. तुम्ही मला वचन द्या, द्या वचन. जी मुलगी एखाद्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही तिची या घरात जागा नाही. सीताई, मी खरंच काही केलेलं नाहीये. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, त्या प्रेमाची शपथ आहे तुला. निघून जा इथून. आई, हा, बोलवलंस का? ये. आशू, हे तुझे आणि शिवाचे डिव्होर्स पेपर्स. ह्याच्याच बद्दल बोलायचे तुझ्याशी. आई, मी रेडी नाही आहे याच्यासाठी. हे मी विचारही नाही केलाय अजून याचा. तर पण मला वेळ हवा आहे. उशीर व्हायला नको एवढंच म्हणणं आहे माझं. हे बघ, ऐकून घे बाळा. शिवा या घरात लग्न करून आली तेव्हाच मला माहित होतं हे लग्न टिकणार नाहीये. ती तुझी बायको होऊच शकत नाही. आणि याचं कारण हेच आहे की तुमचे विचार, तुमची मतं, तुमचं नशीब सुद्धा एकमेकांसोबत नाहीये. आजपासून 6 महिन्यांपूर्वी याचसाठी तिने माझ्याकडून वेळ मागून घेतला. पण यावर सह्या मात्र तिने त्याच वेळी केल्या होत्या. हे सत्य आहे आशू, आणि ते आता मान्य कर तू. घरातले सगळेच हळूहळू करतील मान्य की तुम्ही दोघं एकत्र राहून संसार करू शकत नाही. तू खूप प्रयत्न केलेस, शिवानेही केले. हे लग्न टिकवण्यासाठी या घरातल्या सगळ्यांनीच प्रयत्न केले, अगदी माझ्या सकट. माझं मत बदलायलाही लागलं होतं, पण शेवटी जे नशिबात असतं त्याच जागी आज येऊन उभे राहिलो होतो आपण. ह्या नात्याचं आयुष्य एवढंच होतं आशू. तू ह्या पेपर्सवर सह्या कर आणि ह्या नात्यातून मोकळा हो बाळा. मला माहिती आहे हे सोपं नाहीये, खूप कठीण आहे, पण आजचा हा एक निर्णय तुझ्या आयुष्यात पुढे सुख घेऊन येईल. या एका सहीने तुझं आयुष्य मार्गी लागेल. आशू, चुकीच्या ट्रेनमधून उतरायची वेळ आली आहे बाळा.
आय लव्ह यू आशुतोष देसाई. पण या घरातनं बाहेर पाऊल टाकते तेही तुझ्या प्रेमामुळेच. पण हे सगळे आरोप मला मान्य नाही. तू एकट्याने केलंस ना सगळं का कोणाची मदत घेतली? होती, मला एका व्यक्तीची मदत होती. कोणाची मदत? तुझी बहीण शिवा. चालेल सर. सापडला. नाही रे तुला चल शोधूया. ए बाई थांब थांब थांब. पक्क्याला पाहिलं ना. जा बघ जा. काय भावा? काय नाही, ही काय शोधाशोध चालली ती पाहत होतो. चालली आता, सापडत नाहीत ना गोष्टी. नाही नाही, शोधा शोधा, सापडतील. सापडतील ना, सापडतील. काय हे लागलेल्या वाईट सवयी असतात ना, त्या सुटणं अवघड आहे. पण सुटतील, 1-2 दिवसात सुटतील. काय बोलला? होईल सवय 2 दिवसात. वाईट सवय? शिवाला वाईट सवय बोलतोय तू? लिटरल घेऊ नको रे. तुला तरी कळतंय का रे तू काय बोलतोय, काय वागतोय? भाई तुझ्या या वागण्यामुळे ना माझ्या मनातून उतरत चाललाय तू. तू काय बोलतोय मांजा? हा, तू माझा मित्र आहेस. मित्र आहे ना म्हणून अजूनही तुझ्यासोबत उभा आहे आणि तुला समजावतोय. काय संबंध आहे रे शिवाचा आमच्यासोबत? तुझ्यामुळे आली ना आमच्या आयुष्यात, तुझ्यामुळे नातं जोडलं गेलं ना. मग ज्या शिवाला आम्ही ओळखलं तिला तू का नाही ओळखत आहे? आणि वाईट याचं वाटतंय ना, मित्र म्हणून हा विश्वास मी दाखवू शकतोय पण तू नवरा म्हणून दाखवत नाहीये. झालं, ती आत्ता आली रे आपल्या आयुष्यात. तू लहानपणापासूनचा मित्र आहेस माझा. अरे भले ती काल आलीये पण तिने तुझं आयुष्य पूर्ण व्यापलंय. आता तिथे उभं राहून मी तुझी सगळी शोधाशोध बघत होतो ना, तेव्हाच कळलं मला ते. त्या शिवाला तू घरातून बाहेर काढलंय. लोचा काय माहितीये भावा, तुलाही तिची किंमत कळते पण तुझ्या अकलेला आता टाळ आहे ना, म्हणून तू असं विचित्र वागतोय. म्हणजे माझा डिसिजन आहे ना, त्यावर मी ठाम आहे आणि तो फायनल आहे. ओके, आता खरंच तुझी कीव येते. अरे भाई, शिवासारखी मुलगी आयुष्यात यायला नशीब लागतं आणि तुझ्या आयुष्यात ती आहे तर तुला ती नकोय. मित्र म्हणून सांगतोय, भले तुला राग येऊ दे. लवकरात लवकर स्वतःची चूक सुधार भावा, नाहीतर खूप कठीण. थँक्यू. हे सापडला का पक्क्या? नाही ना यार, अरे किती शोधलं पत्ताच लागत नाहीये त्याचा. हो ना, आणि त्याच्या माणसाने माहिती नाही तो कुठे आहे. अरे मी पण सगळीकडे शोधलो, कुठं नाही तो. हे या काकू या. या काकू या. ही पक्क्याची बायको ना रे? हो. अरे भाई लोक, यांना का आणलं इथं? भाई पक्या नाही सापडला, मग म्हंटल यांना घेऊन जाऊ. मला जाऊ द्या.
मला जाऊ द्या. काकू काकू जरा शांत बसा. आम्ही तुम्हाला काही केलंय का? नाही ना. आम्हाला फक्त एवढं सांगा पक्या कुठे नाही. मला नाही माहिती. आता यांना पण नाही माहिती. शिवा आले ना की बरोबर सांगतील. ती बा आलीच. सापडला पक्या? नाही नाही सापडला, पण ह्या सापडल्या. ह्या अगं पक्याने सापडला ना तर या पक्याची बायको तिला घेऊन आलो. अबे तुम्ही पागल आहात का? ह्यांना का आणलं? अगं ते पक्या सापडलं नाही ना, तर म्हंटल यांना घेऊन जाऊ. तुमची अक्कल कुठे? तुमचं काय करायचं मी? हे बघा, सॉरी ताई, जरा चुकून झालं. तुमचा मुलगा कसा, बरा आहे ना? हा बरं आहे. त्याला काय झालंय? तो आजारी होता ना? नाही. नाही? शिवा, मी अडचणीत आहे ग. माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो. ठीक आहे. पण पक्या जर घरी आला किंवा काही कळलं तर आम्हाला लगेच कळवा, कारण की माझं त्याला भेटणं खूप गरजेचं आहे. थांबा 1 मिनिट. तुम्हाला जाताना काही तो सांगून नाही गेला का? नाही. तो खूप पैसे घेऊन घरी आला आणि ते पैसे मला दिले आणि निघून गेला. बरं, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही या, फक्त कळवा. काकू सॉरी. सॉरी. आई चहा. अगं केवढा आणलायस भरूनचा? एवढा वंदे, माझा ना डोसक्यात लय दिस चाललाय एकीच्या. म्हणजे काय, बरेच दिवस झाले ग आपण शिवाला ना आशूला घरी जेवायला बोलवलंच नाही. मला वाटतंय की आज तिसनी बोलवावं काय आपण. अहो आई, चहा ठेवायच्या आधी माझ्या डोक्यात हाच विचार आला होता. बघितलंस का नाही, याला म्हणत्यात टेलिपती. तुझ्या मनात काय चालतंय ते मला बरोबर कळतंय बघ. हे काय बोलतायत? तिकडे मी एवढा मोठा प्लॅन केला त्या शिवाला तिकडून हकलवायचा. मी त्याचं काय झालं कळत नाहीये आणि ह्या इकडे वेगळाच प्लॅन करतायत. दिव्या. हॅलो कीर्ती, बोल ग. काय चालू आहे? काय म्हंटल? खाते. अरे खात काय बसलीस? आपल्या प्लॅनचं काय झालं? शिवा कुठे आहे? काय झालं म्हणजे? शिवाला घराच्या बाहेर काढलं काल. तुला माहितच असेल. काय? खूप रडली का ती? का? तुला तर दया येते का तिची? हे, तिला रडताना बघायला मिळालं नाही म्हणून वाईट वाटतंय. ए पण कीर्ती ती अजून घरी आली नाहीये. ए, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. ती कुठेही जाऊ. बरं, आता मी फोन ठेवते. मी जरा खाते. बाय. घरातून कालच बाहेर काढलं, मग ही गेली कुठे? तुम्ही ते आरामात काय बसलाय? मला आत्ता कळलं शिवाच्या घरी काहीतरी विषय झालाय. ए डुचके, तुला 1000 येण्याला सांगितलंय. शिवाबद्दल काय बी ऐकून घेणार नाही म्या. काय काय झालंय दिव्या? अगं आता मला जे कळलंय ते मी सांगतेय. तिचं काहीतरी भांडण झालंय तिकडे आणि तिथून ती घर सोडून निघाली. काय? अगं पण काय झालंय काय नक्की? ते मलाही नाही माहिती. शिवाला भेटल्यावर कळेल. अगं पण गेलीये कुठं ती? मी तेच विचारतीये, मला नाही माहिती. देवा परमेश्वरा, एकातनं नाही बाहेर येतोय तर दुसरं काहीतरी उभं राहतंय.